श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोड ताईंचं व दादांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज जरा वेगळा विषय निवडलेला आहे। बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच कमेंट होत्या की ताई तुम्ही राहता कुठे, तर माझं सासर आणि माहेर कराड आहे आणि मी मुंबईला राहिला आहे। पण काय आहे, हे सोशल मीडिया आहे त्यामुळे आपण तिथे प्रॉपर ॲड्रेस नाही देऊ शकत। बऱ्याच जणांना मोबाईल नंबर पाहिजे होता, तो सुद्धा देऊ शकत नाही, कारण तुम्हाला तर काही गोष्टी माहीतच आहेत। तुम्हाला काही म्हणजे यूट्यूब संदर्भात असू द्या किंवा काही म्हणजे प्रश्न पडले असतील ना, मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मला जेवढं होता होईल ना तेवढी मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन। जर एखाद्याचं मला उत्तर नाही ना आलं तर मी नाही देऊ शकणार, पण जेवढं मला तुम्हाला सगळ्यांना सांगता येईल ना तेवढं मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन। ताईंनो, मला बऱ्याच कमेंट आहेत की ताई आमच्या चॅनलला सपोर्ट करा। ताईंनो, मला जसं होतंय ना तसं मी करतेच, पण मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी आतापर्यंत 80% यूट्यूबमध्ये सक्सेस झालेली आहे। 20% अजून माझं बाकी आहे, कारण जोपर्यंत माझं पेमेंट येत नाही तोपर्यंत मी म्हणू शकत नाही की मी यूट्यूबमध्ये यशस्वी झाले म्हणून। ज्यावेळेला माझं पेमेंट होईल ना त्यावेळेला मी तुम्हाला 100% सांगू शकते की मी यशस्वी झाले म्हणून। आणि आता कसं झालंय, तुम्हाला तर काही गोष्टी माहीतच असतील की यूट्यूबचं पेमेंट घेण्यासाठी आपल्याला $100च्या पुढे डॉलर करावे लागतात। या महिन्यात सुद्धा माझे $100 पूर्ण झालेले नाहीये। तुम्ही माझे बघा व्हिडिओ म्हणजे व्ह्यूज आहेत, एवढं सगळं असताना सुद्धा पुढे किती स्ट्रगल मला करावं लागलेलं आहे। आणि कदाचित पुढच्या महिन्यात डिसेंबर महिन्यात $100 पूर्ण होतील आणि मला जानेवारीमध्ये पेमेंट येईल। माझं ज्यावेळेला पूर्ण पेमेंट येईल म्हणजे सगळं माझं यूट्यूबचं व्यवस्थित होईल ना, त्यावेळेला मी स्वतः ठरवले की बऱ्याच अशा ताई आहेत म्हणजे ज्या मुंबईमध्ये राहत आहेत किंवा दादा असू द्या, जे मुंबईमध्ये राहत आहेत, जे पुण्यात राहत आहेत किंवा जे कराड सातारामध्ये राहत आहेत ना, त्यांना सगळ्यांना आपण ना एकत्र एकदा म्हणजे असा वेळ काढून भेटूया। तुमचं काही असू द्या चॅनेलचं, मी जेवढं मला होता होईल ना तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। कारण ना असं चॅनेल फक्त मी तुमचे व्हिडिओ बघू शकते, पण ज्या चॅनेलच्या सेटिंग आहेत ते फक्त तुमच्या मोबाईलमध्येच आहेत, ते मी नाही ना बघू शकत। त्यामुळे काही गोष्टी मला म्हणजे तुमच्यापर्यंत काही गोष्टींसाठी मला पोहोचता येत नाहीये। त्यामुळे खरंच त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागते, कारण आपलं मेन व्हायटी स्टुडिओ आणि व्हायटी स्टुडिओमध्ये जास्तीत जास्त सेटिंग आहेत आणि क्रोमवर आपण youtube.com ओपन करतो त्यामध्ये पण बरेच सेटिंग आहेत। ते सेटिंग तुमच्या मोबाईलमध्ये आहेत, मग मी इथून काहीच करू शकत नाही ना। फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की व्हिडिओ कसे बनवायचे किंवा काय या संदर्भातच माहिती देऊ शकते। तुम्हाला चॅनलची सेटिंग करायची आहेत ना, तुम्ही हिंदी चॅनल बघा, कारण मी हिंदी चॅनल बघूनच माझ्या चॅनलची सेटिंग केलेली। आपल्या मराठी म्हणजे मराठी चॅनलचा हाच तर प्रॉब्लेम आहे की मराठीमधले व्हिडिओ जास्त नाही आहेत की चॅनलचं सेटिंग कसं करायचं किंवा यूट्यूबच्या संदर्भात माहिती सांगणारे। पण हिंदीमध्ये तुम्ही फक्त एकदा टाका, बघा किती चॅनल ओपन होत आहेत। हिंदीमध्ये भरपूर माहिती आहे आणि ती माहिती घेऊन तुम्ही करू शकता। आता बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना म्हणजे हे समजणार नाही, तर तुम्ही कोणी तुमच्या घरात जर कोणी शिकलेलं असलं किंवा शेजारबाजारी असलं ना, तर ताईंनो प्लीज त्यांच्याकडून तुम्ही सेटिंग करून घ्या। कारण जोपर्यंत आपल्या चॅनलची सेटिंग व्यवस्थित होत नाही ना तोपर्यंत तुम्ही एवढी मेहनत करून सुद्धा काही उपयोग नाही। अजून एक मला एक सांगायचं आहे की बऱ्याच अशा ताई आहेत की त्यांचे व्हिडिओ ना मला जेवढं येते ना तेवढं तुम्हाला येतंय। मला तर त्यात सगळ्यांना असं सांगायचं आहे की ठीक आहे, तुमचे रेसिपीचे आहेत, डेली व्लॉग आहेत चॅनल, ठीक आहे, तुम्ही त्यामध्ये ना व्हिडिओ तुम्ही एडिटिंग कसं करता, थंबनेल कसं देताना ते सुद्धा टाका, ते तुमचे चॅनल चालण्यासारखे आहेत। त्यामध्ये पण तुम्हाला व्ह्यूज येऊ शकतात आणि काही प्रॉब्लेम नाही येणार, कारण आपण चॅनलची कॅटेगरी सिलेक्ट करताना व्लॉगचीच केली असेल ना तुम्ही, मी पण तीच केलेली। त्यामुळं त्यात आपण सगळे म्हणजे हे आपले बाकीचे व्लॉग आहेत ते टाकू शकतो ना। मग म्हणजे फक्त तेवढे म्हणजे रेसिपी टाकण्याऐवजी तुम्हाला येत आहेत आणि आहेत काही, मी बऱ्याच जणांच्या आता चॅनल चेकिंग करते ना त्यामुळे मला हा अनुभव आला। मला तर विशेष वाटतं की माझ्यापेक्षा एवढे छान छान म्हणजे तुम्हाला येत आहे। तरी पण ठीक आहे ताईंनो, तुम्ही पण पुढे जाल। ज्या जाणार नाहीत त्यांना पण मी सांगितलंय काय करायचं आणि ज्या जाणार आहेत त्यांना पण सांगितलंय। मला तुम्हाला अजून एक मला कमेंट आलेली
की ताई तुम्ही पहिल्यांदा स्वामींचे व्हिडिओ टाकले, त्यानंतर ब्लाऊजचे टाकले आणि त्यानंतर यूट्यूबबद्दल माहिती सांगताय, तर तुमच्या चॅनलला काही प्रॉब्लेम आला नाही का? मला त्या ताईंचं मनापासून का आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी कमेंट करण्याच्या आधी 8 दिवस मी माझ्या घरात हाच प्रश्न विचारत होते की मला अशी खूप भीती वाटते की मी हे सगळं टाकत, कारण मी सुद्धा नवीन आहे यूट्यूबवर, मी हे सगळं टाकते पण काही प्रॉब्लेम आला तर मला सुद्धा भीती वाटत होती. पण नशिबाने अजून तर काही आलेला नाहीये. आणि तुमच्या सगळ्यांना एक माहिती सांगते की ज्यावेळेला आपल्या व्हिडिओला म्हणजे काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही चुकी होत असेल ना, तर आपल्याला यूट्यूबकडनं मेल येतो. म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये किंवा चॅनलमध्ये काही चुकी आहे ना, ते लगेच मेलकडनं आपल्याला समजतं. मग मेल आलं की समजून जायचं की आपलं कुठं काहीतरी चुकलंय. बऱ्याच वेळेला आपलं काही म्हणजे चांगलं काम असलं तरी मेल येतात, त्यामुळे असं काही नाहीये. मग ते आहे. मला म्हणजे मी आधी स्वामींच्या ह्यानं चॅनल चालू केलेला, मी अशा बऱ्याच गोष्टी मला जेवढे स्वामी महाराजांचे अनुभव आले, जेवढी माहिती होती ती सांगितली. पण मी बाकीचे बरेच चॅनल बघितले, त्यात बरेच माहिती सांगितली, मला तेवढी काही माहिती नव्हती. यानंतर मी माझं सगळ्यात महत्त्वाचं काम ब्लाऊजचं आहे. मला असं वाटलं की मी ज्या ब्लाऊजचा एक्सपिरियन्स घेतला, ज्या अनुभवातून गेला, म्हणजे मला जे अनुभव आले त्यातून मी एवढं बरंच काही शिकले. मग माझ्यासारख्या बऱ्याच अशा ताई असतील की त्यांना गरज असेल, त्यांच्यासाठी मी ह्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते ना. म्हणून मला एक आयडिया आली की बापरे, मी तर आत्ता यूट्यूबवर चॅनल चालू केलाय, यातून तरी मी बऱ्याच अशा ताईंना जिथे गरज असेल माझ्या कदाचित व्हिडिओची तिथे पोहोचू शकते. आणि म्हणून मी ते मशीन म्हणजे ब्लाऊजचे व्हिडिओ टाकायला लागले. आणि यानंतर माझा गुगल पिन आला, त्यावेळेला मला बरेच कमेंट आला की म्हणजे ताई तुमचा यूट्यूबबद्दलचा प्रवास सांगा किंवा यूट्यूबची जरा आम्हाला माहिती द्या. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, अरे म्हणजे मी ज्यावेळेला यूट्यूबमध्ये आले त्यावेळेला मला बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या. मग मी हिंदी चॅनल बघून बऱ्याच गोष्टी शिकल्या. मग माझ्यासारख्या बऱ्याच ताई आहेत की त्यांना खूप गरज आहे. मग म्हटलं चला आपल्याला येते तर आपण सांगायला काय जाते, आणि हा आहे आपल्याकडे चान्स आहे, आपण म्हणजे या ठिकाणी व्हिडिओ बनवून आपण सांगू शकतो. म्हणून मी व्हिडिओ यूट्यूबचे बनवायला लागले. ते अजून यूट्यूबचेच व्हिडिओ चाललेत, कारण मला ॲक्च्युली तुम्हाला ब्लाऊजचं मला सांगायचं आहे. कारण मला असं वाटतं की ब्लाऊजचं कसं झालं, आता यूट्यूबचं बघा 6 महिने वेटिंगला करावं लागतं पेमेंटसाठी, पण एकदा चालू झालं की तुम्हाला तर माहिती आहे. पण ब्लाऊजचं मशीनच्या कामाचं कसं झालंय, आज आपण ब्लाऊज शिवला की लगेच आपल्याला पैसे मिळतात, त्यामुळं ते पण इन्कम आपल्यासाठी चांगलं आहे. मग मला त्याबद्दल पण तुम्हाला सगळ्यांना माहिती द्यायची आहे. आता जसं यूट्यूबचं थोडंफार अजून माहिती देईल आणि नंतर माझं कंटिन्यू आहे तसं मी ते ब्लाऊजचं करणार आहे. तुम्ही ताई मला तो प्रश्न विचारला, तुमचं पण मत बरोबर आहे. कारण काय होतं, यूट्यूबमध्ये आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही निवडताना एकच विषय निवडा. का ते तुम्हाला सांगते. ज्यावेळेला मी स्वामींचे व्हिडिओ टाकत होते त्यावेळी जे स्वामी भक्त होते ते मला ॲड झालेले, कारण त्यांना ती माहिती आवडत होती. यानंतर मी ब्लाऊजचे टाकायला लागले. मग बरोबर आहे ना, म्हणजे ज्यांना ब्लाऊजमध्ये इंटरेस्ट आहे तेच माझे व्हिडिओ बघणार ना, ज्यांना इंटरेस्ट नाही ते कशाला बघतात. मग ते आपल्याला म्हणजे चॅनल अनसबस्क्रायबर करणार ना. यानंतर मी यूट्यूबचे टाकायला लागले. आता माझा प्रॉब्लेम काय झाला, माझ्या ब्लाऊजचे व्हिडिओ जास्त चालत होते, यूट्यूबचे आता कमी. काय झालं म्हणजे जे यूट्यूबर आहेत ना, ज्यांना माहिती पाहिजे तेच चॅनल बघायला लागले ना. आता ज्या ब्लाऊजचे व्हिडिओ बघत होते त्यांना यूट्यूबची काय गरज आहे. मग असं प्रॉब्लेम होतो. त्यामुळे सांगितलं जातं की यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकताना म्हणजे तुमच्या चॅनलला व्हिडिओ टाकताना एका कॅटेगरीचे टाका, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर कमी होणार नाहीत. आणि मी कसं झालं, माझ्या 3 कॅटेगरी थोडक्यात झाल्यासारख्या झाल्या. एक तर स्वामींचे झाले, दुसरे ब्लाऊजचे झाले, नंतर यूट्यूबचं झालं. मग ज्यांना गरज आहे त्यांनी मला सबस्क्रायबर केलं, पण ज्यांना गरज नाही ते मला सोडूनच जाणार ना. म्हणून ताईंनो ठीक आहे, आता मी या बाबतीत अजून तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही. एकदा माझं पेमेंट होऊ द्या, म्हणजे मला 100% सक्सेस होऊ द्या, मग मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने जेवढा गायडन्स करता येईल ना तेवढा गायडन्स करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि मला एक सांगायचं आहे की ज्या ताईंचे अजून मी चॅनल बघितले नाहीत ना, तुम्हाला असं वाटतंय मी चॅनल बघितले नाहीत, पण तसं काही नाहीये ताईंनो. मी जशा मला कमेंट येतात मी वाचत असते ना, तसं माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून म्हणजे तुमचे व्हिडिओ बघत असते. काय झालंय, मी म्हणजे ज्या मोबाईलवर शूट करते त्याच मोबाईलवर मी यूट्यूब चॅनल खोललेला आहे, आणि मी आजपर्यंत माझा एकही व्हिडिओ मी
ज्या मोबाईलवरून शूट करते त्या मोबाईलमध्ये पाहिलेला नाहीये. मी हे सगळे जे व्हिडिओ असतात ना ते दुसऱ्या मोबाईलवरून पाहत असते, त्यामुळे तुमच्या लक्षात येईना की नक्की मी पाहिले की नाही पाहिले. आणि एक सांगते, ज्या ताईंचे म्हणजे चॅनल पुढे चांगल्या व्ह्यूज आहेत, सबस्क्रायबर आहेत ना, तुम्हाला चॅनलला काय प्रॉब्लेम आलाय ना तो मला सांगा, मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. पण बऱ्याच ताईंचं असं आहे की 8 ते 10 व्हिडिओ टाकलेत, म्हणजे थोडेफारच सबस्क्रायबर आहेत आणि मला म्हणजे विचारलं जातं की ताई आमचा चॅनल चेक करा. मी काय चेक करणार ताई? बघा, तुम्ही डेली व्हिडिओ टाका, व्हिडिओ तुम्ही टाकत राहा. आणि एकदा ना हिंदी चॅनलमध्ये एखादा किंवा आपला मराठीमध्ये एखादं कुठं म्हणजे चॅनलचं सेटिंग कसं करायचं, तो चॅनल तुम्हाला दुसऱ्या कोणाचं भेटतं का तो बघा आणि व्यवस्थित त्याप्रमाणे सेटिंग करा आणि तुम्ही बघा काय होतंय ते. मला जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतेस. फक्त वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी ना तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा, कारण एक महत्त्वाचं वॉच टाइम आपला आहे ते एकदा झालं की पुढं काही एवढं म्हणजे त्रास नाहीये. ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर हळूहळू, कारण एकदा आपण यूट्यूबमध्ये आलोय ना, फक्त डेली व्हिडिओ येऊ द्या, काहीही करा. एक मी सांगितलंय आधीच तुम्हाला की एक वेळ जेवला नाही तरी चालेल, पण आपला व्हिडिओ हा आलाच पाहिजे, कारण त्याचाच तर फायदा आहे ना आपल्याला. कारण एवढी मेहनत करून आता काही ताईंचे 1-1, 2-2 वर्षाचे चॅनल आहेत, 365 दिवसाचं 4000 वॉच टाइम म्हणजे तिथे काउंट होतं. 365 दिवसाच्या वरचं म्हणजे असतं ना 1.5 वर्ष 2 वर्ष, त्याचं कितीही तुमचं वॉच टाइम असू द्या ते काउंट होत नाही. ते म्हणजे तुमचं असंच वेस्टेज गेलं असं समजा. त्यामुळे ताईंनो, आपण चॅनल खोलतोय ना, एकच टार्गेट ठेवायचं की काही नाही, मी काही करून 6 महिन्याच्या आत किंवा 4 महिन्याच्या आत 4000 वॉच टाइम काहीही करून कंप्लीट करणार. 1 वर्ष 2 वर्ष अजिबात लावू नका. त्यामुळे की नाही तुम्ही डिमोटिवेट होताय. तुमचे व्हिडिओ तुम्ही पाठीमागून काउंट करत येत आहे, त्यामुळे ते तुम्हाला असं वाटतंय की एवढे सबस्क्रायबर असून 2 वर्ष मेहनत करून का सक्सेस होईना. हेच तर कारण आहे ना ताईंनो. तुम्ही म्हणजे ना 365 दिवसाचंच वॉच टाइम काउंट करा. आणि ठीक आहे, आतापर्यंत तुमचं नसेल ना झालं तर आता इथून पुढे डेली व्हिडिओ टाका. तुमचे पाठीमागचे जे व्हिडिओ असतील त्यात थोडंफार एडिटिंग करून पुन्हा तो टाकण्याचा प्रयत्न करा. पण डेली व्हिडिओ येऊ द्या, तुमचं वॉच टाइम नक्की वाढेल आणि तुम्ही नक्की पुढे जाल. अशाच तुम्हाला वेगवेगळ्या कमेंट्समधून आणि व्हिडिओमधून तुम्हाला यूट्यूबच्या संदर्भात माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.